आणि आताच आपण जे हे प्रेस कॉन्फरन्स घेत आहोत ते कुठल्या उद्देशानं घेत आहोत मला वाटतं अध्यक्षांनी आपल्याला या ठिकाणी सविस्तर सांगितले आणि म्हणून आज आम्ही या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि या प्रेस कॉन्फरन्सच्या अगोदरही आपली भेट आणि बोलणं जवळपास झालेलं आहे. मला वाटतं त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रेस मीडियाचे किती लोक उपस्थित होते किंवा ते नसतील तर त्यांनाही मी या ठिकाणी सांगू इच्छितो की ही स्थानिक स्वराज्य संस्थेची ही निवडणूक अतिशय महत्वाची निवडणूक आहे आणि अशा या महत्वाच्या निवडणुकीमध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, रवींद्रजी चव्हाण साहेब, बावनकुळे साहेब यांनी आमच्या सर्व मित्रांना विश्वासात घेऊन सगळ्यांची अतिशय चांगल्या पद्धतीनं संवाद साधून या निवडणुकीमध्ये त्यांनी मला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आणि आत्ताच आमच्या अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे मला खात्री आहे की आजतागायत धाराशिव जिल्हा असेल, लातूर जिल्हा असेल किंवा बीड असेल, आपण नेहमीच चांगल्या गोष्टीला समर्थन सातत्यानं आपण दिलेलं, ती कुठलीही निवडणूक असो. आणि म्हणून आम्ही ज्या वेळेला निवडणुकीला सामोरं जातो त्यावेळेला आपण एक चांगला विचार घेतो आणि निवडणुका म्हटल्यानंतर विचारावर निवडणुका होतात, व्यक्ती नव्हे. आणि म्हणून आज आपण देशामध्ये, राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा आणि महायुतीचा जर आपण विचार पाहिला की सर्वांना बरोबर घेऊन जाणं, सबका विकास, सबका साथ, सबका प्रयास, हे जे वाक्य आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांनी आपल्याला जो दिलेला आहे, तो संदेश आपल्याला दिलेला आहे आणि या माध्यमातून आज देशाचा विकास होतोय, राज्याचा विकास होतोय. आणि अशा या विकसित महाराष्ट्रासाठी, विकसित देशासाठी आणि एवढं प्रगल्भ लोकशाही असलेला हा आमचा देश आणि राज्य, त्याच्यामध्ये निवडणुकीला आजतागायत खूप मोठं महत्व आपण सातत्यानं दिलेलं आहे. म्हणून माझी एवढीच विनंती आहे, आपण सगळे नेहमीच भेटणारे, बोलणारे, चर्चा करणारेच लोक आहोत आणि उमेदवार या नात्यानं मी विनंती करणार आहे आपल्याला की आपण या निवडणुकीमध्ये एक विकासाच्या पाठीमागे आपण आहोत, चांगल्या नेतृत्वाच्या पाठीमागे आपण आहोत ही दाखवण्याची संधी या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्याला आलेली आहे. आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी जनतेला किंवा आमचे जे मतदार बंधू भगिनी आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला मदत करावं, सहकार्य करावं, सेवा करायची संधी द्यावी हे या निमित्तानं मी आपल्याला सांगतो. आणि आपण अशा सूचना एवढ्या मोठ्या संख्येनं आपण उपस्थित राहिला, खरं म्हणजे कालच आमचं बोलणं झालं आणि वेळ फार कमी होता, कारण 11:30 वाजता आमची ही यादी प्रसिद्ध झाली आणि म्हणून परत सकाळी सर्वांना थोडंसं संपर्क करणं, बोलणं, त्याच्यामध्ये काही अडचणी आल्या, कोणाला आम्ही संपर्क करू शकलो नाही त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि मी एवढंच सांगू इच्छितो की ही निवडणूक आपण यशस्वी करूया, त्याच्यामध्ये आपल्या सहकार्यांचं आणि सहभागाची सुद्धा फार मोठी गरज आहे आणि आपलं सहकार्य निश्चित आम्हाला लाभेल, सहभाग राहील आणि चांगल्या प्रकारची निवडणूक होईल. आणि हे सगळे आमचे मित्र सुद्धा अतिशय चांगल्या प्रमाणे आमच्या उपस्थित आहेत. ठाकूर साहेबांचं मार्गदर्शन आपल्याला सातत्यानं लाभतंय. आमचे काळे उपस्थित आहेत, कोचरे उपस्थित आहेत आणि विशेष करून शेटे साहेब रात्रभर प्रवास करून आज ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि सातत्यानं मला वाटतं मी 1-2 तास आराम केलो, पण आमचे दत्ताभाऊ आराम केले, रात्रभर जागी आहेत. आणि आमचे शंकरराव देशमुख सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे ॲडव्होकेट भोसले सुद्धा सातत्यानं या संघटनेमध्ये कार्यरत आहेत. आणि म्हणून अशा सगळ्या पद्धतीने ही जी टीम वर्क आहे आमची ते फार महत्वाची आहे, कामाची आहे. आम्ही सगळे एकतरी विकासाभिमुख समाजकारण आणि राजकारण करण्याचा प्रयत्न मी सातत्यानं केले, याही पुढील काळामध्ये करू.
असं मी अभिवचन एक उमेदवार या नात्यानं आपल्याला या ठिकाणी देऊ इच्छितो. आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, रवींद्रजी चव्हाण साहेब आणि बावनकुळे साहेब यांनी जो माझ्यावरती विश्वास टाकला त्याबद्दल मी अतिशय मनापासून त्यांचा आभार मानतो, धन्यवाद देतो आणि आपलं परत एकदा स्वागत करून थांबतो. जय हिंद, जय आपल्या उजव्या बाजूला आपल्या डाव्या बाजूला इच्छुक आहेत, यांची नावं काल रात्रीपर्यंत चर्चेत होतं. असं काय घडलं की पक्षाने आपल्यावर विश्वास टाकला आणि यांची नावं मागे तुम्हाला उत्तर कोणाकडनं अपेक्षित आहे? उमेदवार आपण मी तुम्हाला आत्ताच सांगितलं हा विचार एक आहे. ही व्यक्ती नाही, ही विचाराची निवडणूक. मी आत्ताच बोलत असताना सांगितलं कारण कुठलीही निवडणूक ही व्यक्तीची नसते, विचाराची निवडणूक. आणि म्हणून ही विचाराची निवडणूक आहे. आम्ही सगळे त्या विचाराचे पायी करू. आणि म्हणून अरविंद भैया असतील, दत्ताभाऊ असेल, मी असेल किंवा ठाकूर साहेब असतील, आम्ही एका विचारानं या सगळ्या निवडणुकीमध्ये भाग घेणार आहोत. म्हणून याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा व्यक्तीचा संबंध नाही. हा विचार कसा आपल्याला जोपासता येईल, वाढवता येईल या संबंधीचा प्रयत्न या निवडणुकीच्या माध्यमातून करू, एवढा मी आपल्याला सांगू इच्छितो. महेश देशमुखनं आता असं सांगितलं की भाजप बरोबर आमची लढाई नाही, सध्या भाजपमधील एका टोळीशी लढाई आहे. यावर आपलं काय मत आहे? पत्रकाराशी बोलताना त्यांनी सांगितलं. नाही, मला काय म्हणायचं आहे की पक्षाचं ज्या वेळेला पक्षाच्या माध्यमातून आपण निवडणूक लढवतो, माझी विनंती आहे की आमच्या विरोधी मित्रांना सुद्धा, विरोधी पक्षाच्या लोकांना सुद्धा, की त्यांनी निवडणुकीमध्ये पक्षाविषयी बोला, पक्षाविषयी चर्चा करा. आणि आम्ही ज्या पद्धतीने निवडणुकीला सामोरं चाललोय त्या सगळ्या गोष्टीचा विचार करा. आणि म्हणून अनावश्यक चर्चा करणं हे सुद्धा मला वाटतं निवडणुकीमध्ये बरोबर. एक प्रश्न असा आहे की मागच्या वेळी भारतीय जनता पार्टीला या मतदारसंघातून संधी मिळाली होती, त्या उमेदवारांनी मागच्या 6 वर्षात काय केलं म्हणजे त्या अनुषंगाने तुम्ही आता या पुढच्या काळात समजा आमदार म्हणून तुम्हाला संधी मिळाली तर काय करणार आहे? आत्ताच मी आपल्यापैकीच काही मित्रांनी मला या ठिकाणी विचारलं की आता या मराठवाड्यासाठी तुमचं काय विचार आहे किंवा काय स्वप्न आहे आणि आपण मराठवाड्यासाठी काय करणार. खरं म्हणजे आता 3 जिल्हे तर आलेच, धाराशिव, लातूर आणि बीड आहे आणि उर्वरित जिल्हा म्हणजे मराठवाड्यातले सगळे जिल्ह्यातले प्रश्न जवळपास सारखे आहेत. मग तो पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा असेल, गृहबत्तीचा असेल, आरोग्याचा असेल, सगळ्या बाबी जवळपास अगदी सारखे आहे. आणि म्हणून आत्ताच मी सांगितलं की या राज्याचे जे आपले मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ते नेहमी सांगतात, आपणही ऐकलं असतं की आपण आता मराठवाड्यासाठी जे मूलभूत प्रश्न आहे मराठवाड्याचा, पाण्याचा प्रश्न, ते आपण सोडवला पाहिजे आणि मराठवाडा खऱ्या अर्थानं दुष्काळमुक्त झाला पाहिजे. हा जो एक मोठा विषय आहे ते आपल्यासाठी फार मोठा महत्वाचा विषय आहे. कारण आपण दुर्दैवानं 2-2 पिढ्या 3-3 पिढ्या आपण दुष्काळ कसं फार मोठं त्याचं आपण भोगलं ते आपल्याला माहिती आहे. म्हणून निश्चितपणानं या पुढील काळामध्ये मराठवाड्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही हे मी आज आपल्याला ठामपणानं सांगू इच्छितो. दत्ताभाऊंचं नाव पाठीमागं पडत असताना आपली जडणघडण जी आहे ती काँग्रेसमध्ये झाली, मात्र आता आपण भाजपमधून निवडणूक लढवत आहे. ज्या हातासाठी आपण काँग्रेसचा प्रचार प्रसार केला, आता त्याच्याच विरोधात आपल्याला ही निवडणूक लढवायची आहे. तुमच्या नेमक्या भावना काय आहेत? नेमके एक तरी असा विषय आहे, आम्ही जिथं जिथं काम केलं त्या ठिकाणी अतिशय प्रामाणिकपणा, निष्ठेनं आणि त्या त्या ठिकाणी त्या त्या वेळेला त्या त्या पदाला कसं न्याय देता येईल या संबंधीचा प्रयत्न आम्ही सातत्याने केला. यापूर्वी पण केलंय, आताही करतोय आणि भविष्यातही करतोय. आणि म्हणून आजची ही निवडणूक किंवा आमचं जे काय आजचा काय झालेलं काम आहे त्याच्या 3 गोष्टी प्रामुख्याने मी आपल्याला सांगू इच्छितो की प्रामाणिकपणा, निष्ठा, पारदर्शकता आणि त्या पदाला न्याय देणं या गोष्टीवर अधिक भर आम्ही सातत्याने दिलेला आहे. आणि मी आज उमेदवार या नात्यानं आपल्याला सांगू इच्छितो की याच धोरणानं, याच विचारानं आम्ही न्यायी पदाला जर आपण संधी दिलात तर न्याय देण्याचा निश्चितपणानं प्रयत्न करू.
दत्ताभाऊंचं नाव पाठीमागं पडून आपलं नाव पुढे आलं. कालपासून सोशल मीडियावर पोस्ट फिरतायत की जुन्या कार्यकर्त्यांना परत पुन्हा एकदा पक्षानं न्याय दिला नाही आणि आयात उमेदवार माथी मारला. या नाराज पक्षातल्या कार्यकर्त्यांचं आपल्याला काय फटका बसेल का? एक मी विरोधाचा भाग म्हणून नाही, खरंच सांगतो, दत्ताभाऊच्या समर्थनामुळेच मला उमेदवारी मिळाली. सोशल मीडियावर तर तशा पोस्ट फिरत आहेत. पण दत्ताभाऊंचं समर्थन, माझं समर्थन आणि अरविंद भैयाचं समर्थन किंवा आमचे शेटे साहेबांचं समर्थन, हे सगळे आम्ही एका पक्षात काम करणारे लोक, कार्यकर्ते, आणि म्हणून कुणाचं नाव मागं पडणं, कुणाला पुढे येणं, कुणाला उमेदवारी देणं हा काही विषय नसतो. आणि एवढ्या मोठ्या पक्षामध्ये एकापेक्षा एक चांगली व्यक्ती आहे, चांगल्या विचाराची आहे, चांगल्या प्रकारचं काम करणारी माणसं आहेत, माझ्यापेक्षा अनेक पटीनं चांगले काम करणारे लोक आहेत. ज्या त्या वेळेला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक माणसाला संधी देण्याचा प्रयत्न पक्ष करत असतो. जिल्हा परिषद आणि नगरपालिकेचे सदस्य या निवडणुकीमध्ये मतदार आहेत, तर त्यांचे काही प्रश्न आहेत. त्यामध्ये महत्वाचा प्रश्न जो आहे तो समन्यायी निधी वाटपाचा प्रश्न आहे. तर त्या प्रश्नाबाबत आपण काय भूमिका घेणार, त्या प्रश्नाबाबत आपण कोणती भूमिका मांडणार? किंवा त्याच्यामध्ये एक आहे की ज्या त्या भागातल्या ज्या नगरपालिका आहेत, जिल्हा परिषद आहेत किंवा त्यांना विकासाच्या नगरपंचायत आहे, तिथे जी विकासाची कामं आहेत त्याच्यामुळे जिथे लोकांची अडचण निर्माण होते, जिथे आता या सगळ्या भागामध्ये प्रामुख्याने कुठले प्रश्न असतात, दिवाबत्ती, सडक, पाणी, आरोग्य, आणि म्हणून या सगळ्या गोष्टी नागरिक सुविधा म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो की कुठल्या नगरसेवकाला निधी कमी मिळाली किंवा कुठल्या पक्षाला निधी कमी मिळाला, असं काही विचार करून आपल्याला चालत नाही. आणि म्हणून कुठल्याही पक्षाचं सरकार असो, कुठलीही म्हणजे त्या ठिकाणी सत्ता असो, तिथल्या भागातल्या लोकांना नागरिक सुविधा मिळायला पाहिजे, ह्या हेतून निधी वाटप त्या ठिकाणी केलं जातं. समजा जर असं का असेल तर आम्ही जरूर लक्ष देऊ. धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये असा आरोप होतोय की समन्यायी निधी वाटप होत नाही आणि ती जिल्हा परिषद आपल्याच ताब्यात आहे, भाजपच्या ताब्यात आहे. ठीक आहे, त्याच्यात आपण लक्ष देऊ. आपण 3 जिल्ह्याचा मतदारसंघ आहे, 3 जिल्ह्याचा मतदारसंघ आहे, हो, लातूर, बीड आणि धाराशिव. त्यापैकी लातूर आणि धाराशिवचं तुम्ही प्रतिनिधित्व केलेलं आहे. आपलं बीड जिल्हा जे आहे त्याचा तुम्ही उमेदवार म्हणून बीड जिल्ह्यातलं मतदान घेण्यासाठी आपल्याला काही कसरत करावं लागेल पाहिजे. आपल्याला कसरत करायची गरज नाही. तिथे सुद्धा भारतीय जनता पक्षाचे आमचे सर्व नेते मंडळी